आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेथी येथील टाटा सोलर कंपनीवर शेतकऱ्यांचा मोर्चा। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील जमिनी महाजनको कंपनीला दिली होती। त्यावेळी खरेदी खतात नमूद केले होते की 5 वर्ष ज्या उद्देशाने जमीन घेतली होती तो सफल झाला नाही तर मूळ मालकाला जमीन परत द्यावी असल्याचे नमूद केले आहे। आज 13 वर्षानंतर महाजनको कंपनीने टाटा सोलर कंपनीला दिली आणि तेथे टाटा सोलर प्रोजेक्ट होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी 15 दिवस आधी लढा उभा केला होता आणि आमरण उपोषण केले होते। त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकरी आणि टाटा सोलर कंपनीत मध्यस्थी केली होती आणि टाटा सोलर कंपनीने शेतकऱ्यांना शब्द दिला होता की 15 दिवसात तुम्हाला न्याय दिला जाईल म्हणून त्यावेळी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते। आज 15 दिवसपेक्षा जास्त झाले असल्याने कंपनीकडून न्याय मिळत नाही आणि टाटा सोलर कंपनीने शब्द न पाळता कंपनीने शब्द फिरवला म्हणून दिनांक 16/8/2025 वार शनिवार रोजी शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला व टाटा सोलर कंपनी आपल्याला फसवेगिरी करून डावलत असल्याने शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली टाटा सोलर कंपनी समोर शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा घोषणा देत त्यात जय जवान जय किसान, शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्या, तुमचे पैसे परत घ्या, जमिनी आमच्या हक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत मोर्चा कंपनीवरती काढण्यात आला। नंतर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। पोलिसांचा मोठा फौजफाटा शिंदखेडा पोलीस स्टेशन PI गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तैनात करण्यात आला। त्यावेळी दोंडाईचा अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, संजय मालचे, रवींद्र दाभाडे, योगेश पाटील, बंसीलाल सोनवणे, दिनेश माळी, देवराम सोनवणे, रतन माळी, जयपाल गिरासे, सुका अहिरे, जयराम अहिरे, महेंद्र मोरे, कैलास अहिरे, शंपा भिल, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भट्टेसिंग राजपूत, योगेश पाटील, छोटू बागले, सुभाष कोळी आदी गावकरी उपस्थित होते। संपादक यादवराज सावंत, शिंदखेडा माझा। या ठिकाणी औष्णिक ऊर्जा साठी ही मेथी येथील शेतकऱ्यांची जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या 13 वर्षापूर्वी आणि त्या खरेदी कथामध्ये लिहिलेलं होतं की 5 वर्ष जर हा प्रकल्प झाला नाही तर मूळ मालकास जमिनी मूळ किमतीमध्ये परत देण्यात येतील। परंतु या ठिकाणी औष्णिक ऊर्जाऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प आणलेला आहे। परंतु शेतकऱ्यांची मागणी अशी असू द्या, आम्हाला सानुग्रह अनुदान द्या, काहीतरी एकरी त्यावेळेस 4 लाख दिलेत, अजून आम्हाला एकरी 10 लाख रुपये जर अनुदान दिलं तर आम्ही ही जमीन सोडून देऊ आणि एक विहिरीला 5 लाख रुपये अनुदान असे आम्हाला जर मिळाले तर आम्ही या जमिनी सोडून द्या, अन्यथा 5 वर्षाच्या आत खरेदी खतामध्ये जे लिहिलेलं आहे की आपल्या मूळ मालकाला जमीन परत करण्यात याव्यात, त्यासाठी कंपनी आज आमच्याकडनं अर्ज मागत होती की कोणाकोणाला परत जमीन। सगळ्या शेतकऱ्यांनी एकमताने या ठिकाणी ठराव केला की आम्ही सगळेजण पैसे, आपले मूळ पैसे 13 वर्षापूर्वी जे आम्हाला दिलेले ते द्यायला तयार आहेत आणि आम्हाला या जमिनी परत द्या। परंतु परत या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे मॅनेजर यांनी गुमजाव केला आणि नंतर बदलून पडले की मी असं बोललो नाही, पण आमच्याकडे ही सगळी रेकॉर्डिंग आहे आणि त्यासाठी जर आम्हाला कोर्टात जायला सांगतात शेतकऱ्यांकडे गरीब शेतकरी आहेत, कोर्टात जायला पैसे नाही, या कंपनीने कोर्टात जायला पाहिजे। कंपनीने खरेदी करताना चुकीची खरेदी केलेली, फ्रॉड झालेला आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही निदर्शने करत आहोत। सर, आता तुमची भूमिका काय असणार आहे? संबंधित अधिकारी तुम्हाला भेटले आहेत का? संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली, आमच्याकडनं त्यांनी तुमचे अर्ज द्या बा, ज्यांना ज्यांना जमीन परत हव्यात असं सगळ्या शेतकऱ्यांनी एकमताने सांगितलं की आम्हाला सगळ्यांना आमच्या जमिनी परत हव्यात। तुमची जी 13 वर्षापूर्वीची मूळ किंमत होती, ज्या किमतीत आम्हाला दिली आणि तसं आमच्या खरेदी खतामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पण आम्हाला जमिनी परत द्या आणि तुमचा प्रकल्प घेऊन जा। जर त्यांची भूमिका नसेल तर पुढचं आंदोलन काय असणार आहे आपलं? त्यांची जर भूमिका नसेल तर आम्ही अन्नत्याग आंदोलन करू, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, आम्ही कुठलाही कायदा हातात घेणार नाही। फक्त तात्पुरी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कंपनीने काम बंद ठेवावं, कारण त्या कंपनीच्या मॅनेजरने सांगितलं की जमीन परत जर तुम्ही पैसे दिलेत आम्ही परत देऊ आणि आता गुमजाव करताय। त्यांच्या एका अधिकाऱ्याशी माझ्या दूरध्वनीवर बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही म्हणजे प्रशासन पूर्ण
त्यांच्या बाजूने आमच्या गरिबांच्या बाजूने कोणीच नाही असं भासवलं जातंय आणि त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.